शिवजयंती निमित्त भव्य उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। शिवाजीराजे प्रतिष्ठान, जाणता राजा चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवजयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्राचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने तसेच खासदार राहुल शेवाळे आणि सौ कामिनी राहुल शेवाळे यांच्या सहकार्याने हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजक श्री दत्तात्रय जाधव, अध्यक्ष विधानसभा समन्वयक श्री योगेश जाधव, उपाध्यक्ष उपविभाग समन्वयक श्री दिलीप थोरात खजिनदार, योगेश कदम उपखजिनदार, हेमंत आयवळे चिटणीस, सिद्धनाथ केंगार सचिव, विनायक आयवळे उपसचिव, श्री मुक्तार सय्यद उपचिटणीस तसेच भारती ढगे विधानसभा समन्वयक, सौ सुरेखाताई विश्वासराव उपविभाग प्रमुख, सौ जागृती कोयंडे उपविभाग समन्वयक, माधुरी निंबाळकर महिला शाखा प्रमुख, श्री यासीनभाई सरदार उपविभाग प्रमुख, श्री सिद्धार्थ ढगे उपविभाग समन्वयक यांनी सहकार्य केले। या कार्यक्रमास शिवसेनेच्या उपनेत्या सौ तृष्णाताई विश्वासराव वहिनी, बेस्ट समिती अध्यक्ष मुंबई श्री मंगेश सातमकर साहेब, विभाग प्रमुख सायन कोळीवाडा विधानसभा श्रीमती पुष्पाताई कोळी मामी, महिला विभाग प्रमुख सौ मानसी मंगेश सातमकर, प्रभाग समिती अध्यक्ष महानगरपालिका वार्ड क्रमांक 175 सौ साक्षी अनिल कनोजिया, नगरसेविका वार्ड क्रमांक 174 शाखा प्रमुख तेजस नारकर, सर्व उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक, ज्येष्ठ नागरिक, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला। खरं तर ह्या ठिकाणचे आमचे जे कार्यकर्ते आहेत, मेन कार्यकर्ते आमचे दत्ता जाधव, योगेश जाधव, या ठिकाणी या विभागाचे म्हणजे या प्रभागाचे शाखा प्रमुख आमचे तेजस नारकर, महिला शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुख, सगळ्यात जवळजवळ आमचे कामत साहेब भाजपचे, चंद्रकांता गोयलच्या वेळेला त्यांनी काम केलेलं आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच माझ्या महिला वर्ग, माझ्या संपूर्ण कार्यकर्त्या, आज तिथीप्रमाणे शिवजयंती आम्ही दरवर्षी आम्ही साजरी करतो त्याप्रमाणे या ठिकाणी आज साजरी करत आहे। आणि त्या निमित्ताने इकडे लाडू वाटपाचा जो कार्यक्रम आहे, सिनियर सिटीजनला आम्ही सत्कार करतो शाल घालून, म्हणजे असे एक सामाजिक कार्य असे या ठिकाणी आम्ही करत असतो। संध्याकाळी मला असं वाटतं भजन आम्ही पण भजन आहे, म्हणजे अशा प्रकारे आम्ही कार्यक्रम करतो। जाधव साहेबांचं हेच वैशिष्ट्य आहे की आज तर ही शिवजयंती ही पूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये साजरी होते, पण एखादा छोटासा कार्यक्रम जरी असेल तरी तो कार्यक्रम कसा सक्सेसफुल करायचा हे जाधवांकडनं शिकण्यासारखं आहे। आणि म्हणून ही तर शिवजयंती यांची दरवर्षी ताटामाटात होते। या शिवजयंतीच्या माध्यमातून ते सगळ्यांना या ठिकाणी पाचारण करतात, सर्व कार्यकर्त्यांना बोलवतात आणि आम्ही आता सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत आणि म्हणून त्यांचं मी कौतुक करतो। एक विभाग जिवंत ठेवण्याचं काम ते या ठिकाणी करतात। संपूर्ण हा आजूबाजूचा संपूर्ण मुस्लिम परिसर असेल, पण आमचे मुस्लिम बांधव देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि म्हणूनच म्हणतो त्यांची ही खासियत आहे की कार्यक्रम कुठचा असेल तर सगळ्यांना बरोबर घेऊन तो कार्यक्रम यशस्वी करायचा आणि म्हणून शुभेच्छा देतो। त्यांच्याकडून असेच कार्यक्रम भविष्यामध्ये होत राहोत हेच। अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला शुभेच्छा देते। जाधव साहेबांचे खासियत आहे, जसं आता सातमकर साहेबांनी सांगितलं, कोणताही कार्यक्रम असो कोणाच्याही वाढला असो ते धावून येतात, आवर्जून येतात, त्यांना काय निमंत्रणाची जरूरत नसते, पण त्या कार्यक्रमाला त्यांच्या बोलण्याने, धारदार बोलण्याने त्या कार्यक्रमाची रंगत आणतात, त्या कार्यक्रमाची उत्साह वाढवतात, शिवसैनिकांमध्ये जोश पैदा करतात, अशी त्यांची खासियत आहे। आणि त्यांना हा जो कार्यक्रम केलात आणि आम्हाला इथे निमंत्रण केले त्याबद्दल दत्ताजींचा मी अभिनंदन करते, धन्यवाद देते त्यांना। मी जास्त काय बोलत नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज शिवाजी महाराजांचं तिथीप्रमाणे जयंती आहे, त्याबद्दल मी पहिल्यांदा शुभेच्छा देते
आणि दत्ताजी आम्हाला नेहमीच इथे कार्यक्रमांना बोलवत असतात. इथे खूप चैतन्य असतं, त्यासाठी त्यांचं मनपूर्वक आभार मानते. आनंद झाला आहे की हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना आणि खरोखर एवढा आनंद होतो की प्रत्येक वर्षापेक्षा ह्या वर्षी आनंदाचं कारण म्हणजे कालच आज आमच्या सायनकोळे विधानसभेतून प्रचंड मताने निवडून आलेल्या आमच्या मानसीताई सातमकर यांना प्रभाग समिती अध्यक्षपद मिळालं. त्यामुळे एवढा आम्हाला रात्री आनंद झाला की शिवजयंतीमध्ये परत उत्साह निर्माण झाला आणि खरोखर मंगेश सातमकर विभाग प्रमुख आम्हाला परत लाभले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आम्हाला संधी मिळाली. आम्ही गेले 30-35 वर्ष इथं काम करत असतो आणि शिवजयंती असो गणेशोत्सव असो सर्व उत्सव आम्ही मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरे करतो. आम्ही सातमकर साहेबांचा हा वाढ नसताना त्यांना एक मागणी केली, साहेब आमचा एक ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा मोडकळीस त्याचं सुशोभीकरण करायचं आहे. साहेबांनी कुठली न काय विचारता ताबडतोब सांगितलं की बाबा जावा आणि दत्ता जाधवचा कोणता कट्टा आहे तो रिपेअर स्वतः येऊन नारळ फोडला. आणि खरोखर ही सुंदर वास्तू रस्त्यानं जाणारे प्रत्येकजण सांगत असतो ही कुणी बांधले, तरी सातमकर साहेबांनी बांधले. त्याची भगवी लादी स्टाईल बघून प्रत्येकाचं स्वप्न आहे की माझ्या तिथं पण जाऊन तशी भगवी लादी लावली पाहिजे. आणि खरोखर आम्ही घरातून उठलो की आमचा कट्टा कसा आहे बघायला मी कट्ट्यावर येतो. आमचं घरातल्या कुटुंबावर जेवढं प्रेम नसेल तेवढं आमचं या कट्ट्यावर प्रेम आहे. आणि खरोखर आम्हाला आनंद होत आहे की आज आमचे विभाग प्रमुख आम्हाला लाभले, मानसीताईंना प्रभाग समिती अध्यक्ष मिळाले, आमच्या मामी पुष्पाताई कोळे यांनी तर आज अनेक वर्षापासून त्यांचं काम बघत आहात. कोळेवाडा असो, सायन असो, गणेशनगर, कोरबा मिठागर त्यांचं सतत नावाची चर्चा असते की मामीसारखे महिला कुठेही काम करणारे नगरसेवक नाही. आणि खरोखर ते आत्ता जरी नगरसेवक नसले तर आता नगरसेवक म्हणून तिथं लोक जनता मानते. आणि आतासुद्धा तुम्ही यूट्यूबला जर पाहिलं तर मामीचं काम जसं पूर्वीचं काम आहे त्याच्यापेक्षा जोमानं काम चालू आहे. आणि मला आज आनंद होत आहे की या विभागाला सायन कोळे विधानसभेतून सातमकर साहेबांनी आमच्या शिंदे साहेबांना शब्द दिला होता की चांगल्या ताकदीने नगरसेवक निवडून या ठिकाणून आमच्या उपनेत्या तृष्णाताई विश्वासरावांना प्रचंड मताने निवडून आणि भाजपच्या पण 3 सीटा आमच्या सातमकर साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या 5 सीटा देण्याचं काम आमच्या सातमकर साहेबांनी केलं. आणि इथून पुढे आम्हाला आनंद आहे की सातमकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे शिंदे साहेबांचे जे आमची मेन शिवसेना आहे ते पुढे घोडदौड करेल. आणि आत्ताच साहेबांनी मला शब्द दिला आहे की आपली जी कट्टा आहे वास्तू ते परत चांगल्या पद्धतीने आम्ही बांधून देऊ. एवढंच मला आनंद होता आहे शिवजयंतीचे. आमचे याशिनजी सरदार असो, शाखा प्रमुख तेजस नारकर, आमचे मंडळाचे उपाध्यक्ष योगेश जाधव, खजिनदार दिलीप थोरात, त्याचबरोबर आमचे योगेश कदम, सिद्धार्थ केंगार सचिव, त्याचबरोबर विनायक आयोळे उपसचिव असे सर्व तमाम पदाधिकारी ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्व आलेल्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि खरोखर या कार्यक्रमामध्ये आमचे सातमकर साहेब, मानसीताई आणि मामी आणि तृष्णाताई शिवसेनेचे 5 शिवजयंती कार्यक्रम होतात पण तिथं कोण कार्यक्रमाला येत नाही. पण आज एवढं व्यस्त असतानासुद्धा सातमकर साहेबांनी आम्हाला वेळ दिली आणि हा महाराजांचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न केला. आणि या शाखेचे सर्व शाखा प्रमुख, गटप्रमुख आणि शिवसैनिक, सायन कोळेवाडा विधानसभेच्या सर्व तमाम पदाधिकारी सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी सत्कार सुरू आहेत. आणि आम्हाला आनंद होत आहे की अंटापेल विभागामध्ये सातमकर साहेबांचा एक शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंनी जी घोषणा केली होती 80% समाजकारण आणि 20% राजकारण करण्याचं काम करत आहे. आणि आम्ही सातमकर साहेबांना शब्द देतो तुम्ही जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे शिवसैनिक काम करणार, आम्ही कुठेही मागे हटणार नाही. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैं देशवासियों को शिव जयंती छत्रपति शिवाजी की जयंती पर ढेर सारी शुभकामनाएं देती हूँ. मुझे गर्व है कि मैं इस समाज में हूँ, यहाँ पर हूँ. हमारे दत्ता साहब और सभी पदाधिकारियों को मैं दिल से शुभेच्छा देती हूँ कि उन्होंने इतना अच्छा आयोजन किया है, मुझे बहुत अच्छा लगा. थैंक यू. दोघांना पण घ्यायचं मोठं. या ठिकाणी कालच प्रभाग समितीच्या अध्यक्षांनी माहिती आहे. त्याचबरोबर विभाग प्रमुख
आहे गो मॅडम मामी यांचं पण या ठिकाणी घेऊन झालेलं आहे. या ठिकाणी आमच्या विभाग पूर्ण कार्यक्रम आणि आमच्या मानसिक प्रभाग समिती अध्यक्ष यांचे आगमन झालेलं आहे.